हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झाली. तर सकाळी सकाळी जे माझे छोटे छोटे मनी प्लांट आहेत जे मी बॉटलमध्ये लावलेत, तर ह्या सगळ्या बॉटल आहेत ज्या की अर्ध्या अर्ध्या कट करून त्याचं जे टोपणाकडची साईड असते ती खालच्या साईडला लावली आणि खालचा भाग असतो ते वरती घेतला आहे. आणि खरं तर हे ज्या रिअल प्लांट खरंच खूप छान दिसतात. जे आपण आर्टिफिशियल ठेवतो ना त्याच्यापेक्षा आधी माझं मन करायचं की नाही आपण आर्टिफिशियल असे घेऊया आणि किचनच्या खिडकीवरती किंवा हॉलच्या खिडकींवरती असं ठेवायचं, ते छान दिसतं, सगळ्यांच्याच कडे असतं असं वाटायचं. पण त्याच्यानंतर मी माझे रिअल लावले आणि आता वाटतंय की असेच थोडे थोडे आपण रिअलच वाढवूया मनी प्लांट छोटे छोटे आणि ते आपण खिडकीवरनी वगैरे ठेवूया, म्हणजे जेणेकरून ना जास्त छान दिसेल ती दिसेल आणि रिअल असतं आणि आर्टिफिशियल असतं. खरं तर ह्या झाडांना छोटीशी कुंडी वापरल्यामुळे ती जे प्लांट आहेत ना ते जास्त ग्रो पण नाही करणार. अगदी छोटंसं म्हणजे जिथल्या तिथं ते फुलतात, जास्त ग्रो नाही करत. आता मी पलीकडचं एक झाड दिसते त्याला मोठी बॉटल ठेवली होती तर इतकं पटपट ते ग्रो झालं की खूप जास्त मोठं झालंय ते. आणि आता मी ते काढून टाकणार आहे. तर ही जी माझी बॉटल असते, बरेच जण विचारतात की हा जो वेल आहे तर हा वेल, तर हे जे पाणी आहे ना ते 8-8 दिवसाला मी बदलत असते. जर ते पाणी बदललं नाही ना जास्त दिवस तर त्या पाण्याचा वास येतो आणि मग आता मी पाणी चेंज केलं आणि पुन्हा त्याच बॉटलमध्ये तो वेल आहे ना जसाच्या तसा लावून देते. इथे मला आवडणाऱ्या कामांपैकी हे एक काम आहे की मला झाडं वगैरे अशी लावायला खूप जास्त आवडतात. आता खरं तर वेळ नाही भेटत, पण आधी मला इतकी जास्त आवड होती आणि आता सुद्धा मी माझी ती आवड जपत असते. आणि रुद्राला मी कधी कधी म्हणते त्याला कलर घे ह्या बॉटलला आणि वेगवेगळा कलर द्यायचा मी तर प्रयत्न करत असते. पण शक्यतो आता ते मी रुद्राकडून करून घेते कारण तो पण थोडासा बिझी राहतो आणि हे कामसुद्धा होऊन जातं. तर आपल्या फॅमिलीमधल्या म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या आपल्या 4-5 सबस्क्रायबर आतापर्यंत माझ्याकडे ना शिलाईसाठी आलेले आहेत आणि त्यांनी मला यूट्यूबवरून इंस्टाग्रामवरून नंतर मग मला कॉन्टॅक्ट केला आणि माझ्याकडे आलेत. 2-3 जणी वापीतल्या आहेत आणि काही इथल्यासुद्धा आहेत, मशाल चौक जवळच्या म्हणजे दमनमधल्याच आहेत. आणि एक तरी म्हणजे रुद्राच्या क्लासमध्येच ती मुलगी आहे, त्यांच्या शेजारी राहते ती. आणि आत्तापर्यंत मला ती मुलगी माहिती आहे, पण ती मुलगी मराठी आहे, ती मराठी बोलते असं माहीतच नव्हतं मला. वाटायचं आत्तापर्यंत नाही तिचे मम्मी पप्पा जे आहेत ना ते हिंदी असतील, गुजराती वगैरे असतील असं वाटायचं. आणि पहिल्यांदा मला कळलं की नाही ती मुलगीसुद्धा मराठी आहे, कारण कुठल्याच मुलाच्या चेहऱ्यावरून बघून वाटत नाही की ती मराठी आहे. आणि तिचे मम्मी पप्पा आहेत त्यांनासुद्धा माहीत नव्हतं की रुद्र मराठी आहे म्हणून. त्यांना वाटायचं की नाही रुद्र इकडचं असेल गुजराती वगैरे असं वाटायचं. आणि इतका म्हणजे आणि हा लेहंगा पण त्यांचाच होता, आता मला स्टिच करून द्यायचा होता. पण काल शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवल्यानंतर बऱ्याच जणांच्या मला कमेंट येत होत्या की पैसे वगैरे किती घेतले किंवा फुल कटिंग आणि स्टिचिंग दाखव. तर कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच येईल कारण खूप सारे व्हिडिओ पेंडिंग आहेत, पण एडिटिंग करणं होत नाही त्याच्यामुळे ते टाकणं होत नव्हतं. तर मी टाकेन लवकरच, पण त्याच्या आधी तुम्हाला सांगेन की याचे पैसे वगैरे किती घेतले. तर आता ते आपल्या फॅमिलीमधले एक आहेत, म्हणजे त्या रोज आपले ब्लॉग वगैरे बघतात. त्याच्यामुळे असं मला वाटतं पैशाचं न सांगितलेलंच बरं आहे, कारण मी असं काही पैसे किती घेते वगैरे आपल्या कुटुंबाकडून पैसे किती घेते हे सांगायचं मला असं मन नाही करत, त्याच्यामुळे नको म्हटलं राहू द्या. तर मी नाही सांगू शकणार की तुम्हाला याचं किती पैसे घेतले ते. तर आपल्या एक सबस्क्रायबर आहे त्यांच्या मी कमेंटचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता, जान्हवीताई. तर त्यांची कमेंट आहे, इतकी छान कमेंट आहे ना की वाचून मला किती भारी वाटलं की काय सांगू. आतापर्यंत आयुष्यात एवढी म्हणजे जवळची माणसं आली, पण जे ही फॅमिली आहे म्हणजे यूट्यूबची फॅमिली आहे ना इतकी समजूतदार, इतकी आपली माणसं आहेत आणि इतकी सांभाळून घेतात, इतका भारी म्हणजे खूप कॉन्फिडन्स येतो तुमच्या कमेंट वाचून. पैसा वगैरे तर वेगळा राहिला, पण मी तुमच्यासारखी एवढी छान आणि समजूतदार म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी माणसं कमवलेत ना, ह्याचं खरंच खूप भारी वाटतं. कधी कधी तर मला ना रडायला येतं की बापरे, रिअल नाही पण माझ्या ह्या फॅमिलीमध्ये यूट्यूबच्या फॅमिलीमध्ये मी इतकी भारी माणसं कमवलीत की मला इतकं म्हणजे समजून घेतात, इतकं छान छान सांगतात. माझं काही चुकलं तरीसुद्धा समजावून सांगतात की असं नको करू तसं नको करू. खरंच म्हणजे खूप भारी वाटतं. तर एक पार्सल आलं होतं, त्याच्यामध्ये हा कडा मागवला होता, म्हटलं नवरात्रीसाठी. कधी मागवलं माहिती आहे, नवरात्र सुरू व्हायच्या 5-6 दिवस आधी ऑर्डर केला होता आणि आत्ता आला आहे. आता नवरात्र संपली, आता एकच दिवस राहिला आजचा शेवटचा आणि ह्या आज आला आहे. मला आता ह्याला काय ठेवून तरी काय करू. मी हा घातला, मला छान दिसत होता पण इतका मोठा होता की हात असा खाली केला की आपोआप ते निघून पडेल, इतका जास्त मोठा होता. आणि माझ्या हाताला सूट नव्हता करत कारण त्याची जी अशी रुंदी आहे ना ती जरा जास्तच अशी मोठी होती, त्याच्यामुळे ते मला एवढं बरोबर वाटत नव्हतं. तर ठेवून घेऊ
की रिटर्न करू, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण मला हा थोडासा आवडला आहे, पण माझ्या हाताला एवढा चांगला दिसतोय का नाही हे मला कळत नव्हतं. आणि मला ना समोरच्यांकडून म्हणजे छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही सांगता की नाही चांगलं आहे, त्यावेळेस असं मन करते की नाही चांगलंच असेल, ठेवून घ्यावं. कारण की ज्यावेळेस आपण स्वतः बघतो त्यावेळेस आपल्याला कळत नाही की हे खरंच मला चांगलं दिसतंय का वगैरे. पण म्हणून आपण समोरच्याला विचारत असतो की मला हे चांगलं दिसतंय का. तर मी खूपदा काढलं, खूपदा घातलं. कधी मनात वाटत होतं घालू की नको, चांगलं दिसतंय की नाही, ठेवू की नको. म्हणून मी काढत होती सारखं आणि सारखं घालत होती, बघत होती चांगलं दिसतंय का नाही ते. तर आज मला काजू करी करायची होती. त्याच्यासाठी पहिल्यांदा मी ग्रेव्ही केली. ग्रेव्ही करताना एक कांदा टाकला, थोडेसे काजू टाकायचे, भिजवून पाण्यामध्ये भिजवायचे आणि मग टाकायचे. त्याच्यानंतर थोडासा लसूण आणि आलं टाकायचं. एवढंच मी वाटून घेतलं मिक्सरला. त्याच्यानंतर आता इथं बारीक कांदा करून घेते आणि कांदा बारीक करून झाल्यानंतर मग टोमॅटोसुद्धा बारीक करायचं. आणि पहिल्या चॉपरपेक्षा ह्या चॉपरमध्ये ना खूप जास्त बारीक कांदा होतोय असं मला म्हणजे वाटतंय. तर सगळ्यात पहिलं मी तेल टाकलं, त्यानंतर काजू इथं मी भाजून घेते. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि मी जेव्हापासून म्हणजे काजू करी करते तेव्हापासून मी अशीच करते, ह्याच पद्धतीने. रेसिपी वगैरे काही बघितलं नव्हतं, मी नॉर्मली अशीच करायला लागले पहिल्यापासून. जसं आपण पनीर वगैरे करतो ना, सेम त्याच पद्धतीने थोडंसं मी करायला लागले. तर राहिलेल्या तेलामध्ये मी इथं जिरे, तमालपत्र टाकलं आणि बारीक चिरलेला कांदा टाकला. मेन म्हणजे टोमॅटो इथं टाकायचा असतो, थोडासा लाल कलर येतो. आणि माझ्याकडे टोमॅटो होते पण हिरवे होते, कच्चे, आणि कच्चे टाकून काहीच फायदा होणार नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं राहू दे. आणि जे मिक्सरला वाटून घेतलं होतं ते पण टाकायचं. सगळं छान भाजायचं कारण ते थोडंसं कच्चं असतं जे मिक्सरला वाटून घेतलं होतं ते मिश्रण. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आणि थोडासा काजू करीचा मसाला टाकला कारण त्याच्यामध्ये खूप मस्त असा स्मेल येतो त्या मसाल्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं अजून पाणी वाढवलं. तर काजू पांढरे असतात त्याच्यामुळे हा रस्सा थोडासा पांढरा पांढरा असतो. ग्रेव्हीचा रंग जरी लाल पाहिजे असेल ना तर मिक्सरला जे काजू वाटतात ना ते वाटायचं नाही. पण मला इथं थोडीशी जास्त क्वांटिटी करायची होती कारण टिफिनला पण द्यायचं होतं. आणि काजू वाटून टाकले ना त्याची टेस्टच वेगळी येते. काजू अख्खं टाकण्यापेक्षा थोडेसे काजू जर वाटून टाकले ना खरंच खूप मस्त टेस्ट येते. तर इथं माझी काजू करी तयार आहे. खरंच खूप टेस्ट भारी लागते. जास्त मी एवढी चटणी टाकत नाही कारण तिखट आम्हाला सहन नाही होत. आले हे काय केले पायाला? अरे बापरे, अरे बापरे, काय केलंय पायाला आणि डोक्याला? आणि कुणी केलं? कुणी टिक्का पण लावला का? अरे काय पैसे पण भेटले? अजून काय काय भेटलं? हा मग अजून काय काय? कुणाचा आशीर्वाद घेऊ? तुझ्या पायाचा का? ठीक आहे, हां हां, आशीर्वाद द्या आता मला. थँक्यू. आज काय तू देवबाप्पा झालाय का? हा, देवबाप्पा झालाय का तो आज? देवबाप्पा झालाय? हा, अरे बापरे. तर आता तुम्ही रुद्राची बडबड ऐकली कारण मी सकाळपासून उठल्यापासून त्याची बडबड ऐकते. आणि मेन म्हणजे आज सकाळपासून मी त्याला जेवायला दिलेलं नाही आहे, पाणीसुद्धा मी दिलेलं नाही आहे. येतोय आणि स्वतःच पाणी पिऊन जातोय आणि त्याला तिकडं सगळं भेटतंय. कारण की आज कन्यापूजन आहे आणि सकाळी 8 वाजल्यापासून कन्यापूजन सुरू झाले. आम्ही झोपून उठलो होतो ना तेव्हापासून ते सुरू झाले. रुद्र तर मागे लागला होता, पटकन आंघोळ घाल, मला जाऊ दे, सगळेजण चाललेत. आणि आंघोळ घातली आणि त्याला लावला आणि तेव्हापासून तो तिकडे आहे. अगदी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तो तिकडंच होता आणि संध्याकाळीसुद्धा 8च्या नंतर पण त्याला एक जण बोलवायला आले होते, पुन्हा गेला. त्याच्यामुळे सकाळपासून मी त्याला जेवायलाच दिलेलं नाही. आज कन्यापूजनाला 8 मुली बसवतात आणि सोबत एक मुलगा बसवतात आणि रुद्र थोडासा लहान आहे त्यामुळे सगळेजण त्यालाच नेत होते आणि त्यालाच बसवत होते. कारण मुली जरी 8 बसवल्या तरी 9वा मुलगा लागतो असं इथलं तरी मला म्हणजे म्हणणं आहे इथलं. आता मी स्वतः जरी कधी कन्यापूजन केलेलं नाही आहे, तुम्हाला माहीतच असेल कारण तुमच्यात करत असतील, तर आमच्या इकडं नाही करत, गावाला पण कोणी करत नाही. त्याच्यामुळे आता थोडी गावाकडे पण सुरू झाली बरं का कन्यापूजन वगैरे असल्या गोष्टी करायची. नाहीतर आम्ही लहान होतो त्यावेळेस असलं काहीच नसायचं. म्हणजे आमच्या आईने वगैरे पण केलेलं नाही आहे कधी कारण तिकडे एवढं नसतंच, गावात म्हणजे वस्तीवाड्यांवर एवढं नसतंच आमच्या इकडे. पण आत्ता बऱ्यापैकी तिकडे पण करायला लागलेत. आता काही वर्षापासून ना बऱ्याच जणांकडे असतं कन्यापूजन वगैरे.
तर आता उद्या दसरा आणि हॉलची वगैरे साफसफाई झाली होती. बेडरूम हॉल दोन्ही साफ केलं होतं. दरवाजे खिडक्या तिकडचे झाल्या होत्या. फक्त किचन राहिलं होतं आणि आज मला काही करून किचन क्लीन करायचंच होतं, कारण ऑप्शनच नव्हता. कारण उद्या दसरा आणि दसऱ्याच्या आधी साफसफाई आपण करत असतो, त्याच्यामुळे मग आज मला करणं गरजेचं होतं. सगळ्यात जरी आपल्याच्यानं परंपरा पाळणं नाही झालं तरी काही गोष्टी आपण पाळायला पाहिजेत, कारण आपण आपल्या पिढीला काय सांगायचं जर आपणच या गोष्टी नाही केल्या. त्याच्यामुळे मी नेहमी करायचा प्रयत्न करते, कारण की आपल्याकडून सुद्धा आपल्या पुढच्या पिढीला पण या गोष्टी थोड्याशा समजल्या पाहिजे. नाहीतर पुढची पिढी तर काहीच करणार नाही आपण जर काही नाही केलं तर. माझं किचन जास्त काही मोठं नाही आहे, एवढंच आहे, छोटंसंच आहे, पण तेवढं तरी क्लीन करावं लागतं. आता किचन कसं ट्रॉली वगैरे असतील ना, बऱ्यापैकी काय सगळंच सामान त्या ट्रॉलीमध्ये बसून जातं, भांडी वगैरे, त्याच्यामुळं काहीच पसारा दिसत नाही. माझ्या मांडणीवरती जेवढं बसतं तेवढं ठीक आहे, पण बाकीचे तर मी खाली ना एक फळी ठेवली आणि तिथे मग असं बाकीची भांडी वगैरे ठेवत असते. जसं की डब्बे, मोठे जे डब्बे आहेत ना, ते डब्बे, पिठाचा डबा वगैरे ते सगळं ठेवत असते. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं. माझं एकच स्वप्न आहे, ते म्हणजे माझं स्वतःचं घर असावं असं शहरामध्ये. आता गावाकडे तर सगळ्यांनाच असतं स्वतःचं घर, पण इथे असावं, एक फ्लॅट असावा. कारण रेंटनं राहायचं म्हटलं ना, नको वाटतं रेंटने राहायला. प्रत्येकच मुलीची इच्छा असते की आपलं घर आपण आपल्या मनाप्रमाणे सजवावं. तसंच माझी इच्छा आहे की कसं मी करेन, काय डेकोरेशन करेन माझ्या घरामध्ये, काय सजवेन, पण कुणाला काही पडलेलं नाही आहे. आपण काही बोलायला गेलो की लगेच म्हणतात आता नाही, पुन्हा बघू, काही म्हणा. पण घरातल्या स्त्रीला ना कोणीच म्हणजे एवढं फक्त अवलंबून धरलं जातं नाही. आपण हे करतो ना तर ती तयारच असेल असं असतं, पण तिला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल ना तर समोरच्याला काहीच वाटत नाही. थोड्या दिवस नाटक करायचं, बघायचं. आता आमच्यासुद्धा पहिलं मी ज्यावेळेस सुरुवातीला रुद्र लहान होता 1 वर्षाचा, तेव्हा मी इतकी मागं लागली होती घर घेण्यासाठी. आम्ही रोज एक फ्लॅट बघायला जायचो, रोज सगळं धुंडाळून ठेवलं आहे आम्ही, सगळं वापी इथलं सगळं शोध बघितलं. बघायला गेल्यानंतर ना जरी फ्लॅट आवडला तरी ते बजेट यांना पटत नव्हतं, का पटवून घेत नव्हते माहीत नाही. त्याच्यानंतर मग जरी फ्लॅट नाही आवडला तरी बजेटचं काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा आणि बजेटमध्ये बसत असेल तर फ्लॅटचा छोटा असायचा किंवा काही ना काही. आता मनातूनच जर ठरवलं ना की घ्यायचं तर बजेटचा आणि छोट्या मोठ्याचं काही म्हणजे येतच नाही त्याच्यामध्ये, पण ते मनातून ठरवायला पाहिजे. मेन म्हणजे घरातल्या स्त्रीचं, घरातली माणसं किती ऐकतात ना ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आणि माझ्या घरात तर माझ्या शब्दाला काही किंमत नाही. मी कितीही ओरडा आणि ओरडला पुरतं थोडे दिवस तो विषय गरम राहतो. नाही बघूया थोडे दिवस कॉन्टॅक्ट करणार, ह्याला विचारणार आहे का रूम, इकडे बघणार तिकडे बघणार, आणि एक 15-20 दिवस किंवा महिना गेला की तो विषय आपोआप थंड होतो. आणि हे मी गेले 3.5 वर्ष अनुभवते आणि त्याच्यामुळे आता मला इच्छाच नाही राहिली की मनामधून की आता बोलावं ह्यांना की चला रूम बघूया वगैरे, अशी इच्छाच नाही राहिली. कारण समोरचं आपलं किती ऐकतो ना ह्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. जाऊ द्या, आता घर की कहाणी म्हणतात ना, तसंच आहे. सगळ्यांच्या घरी असलाच विषय असतो. आणि बोलता इथं माझं पूर्ण किचन साफ होत आलं आणि किती मस्त असं क्लीन दिसते. ज्यावेळेस आपण क्लीन करतो ना त्यावेळेस आपल्याला स्वतःलाच म्हणजे किती क्लीन वाटतंय. आता जर इथं पुन्हा मी भांडी वगैरे ठेवली खिडकीवरती, जी मी मिक्सरची भांडं वगैरे, उकळी वगैरे ठेवत असते, पुन्हा ते किचनची खिडकी खराब दिसते. मला स्वतः जर ट्रॉल्या असत्या तर ते सगळं सामान, जसं की जे उकळ वगैरे आहे किंवा जे छोटे अशा चमचे वगैरे मी ठेवते तिथं, तर ते खाली राहिले असते ट्रॉलीमध्ये. मग माझी पूर्ण खिडकी रिकामी राहिले असते, तिथं काहीच राहिलं नसतं. पण आता ठेवायलाच जागा नाही. किचनवरती पण खूप जास्त छोटा किचन आहे, त्याच्यामुळे मग खिडकीवरती ठेवावं लागतं ऑप्शन असल्यामुळे. आपण कधी वाटतं की असायला पाहिजे होत्या ह्या ट्रॉलीज वगैरे, सगळं असायला पाहिजे होतं असं वाटतं, पण काही गोष्टीच राहतात. तर आज नवरात्रीचा म्हणजे गरबा खेळायचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या आहे. तसं रावण दहन होईपर्यंत नवरात्र असतेच म्हणा, पण उद्या असं जाता वगैरे येत नाही, नसतंच म्हणजे कोणी येऊन खेळतं गरबा, पण सगळेच जण येत नाही. आज तसं शेवटचंच म्हणायचं.
तर मी हा ड्रेस आज घातला होता, म्हणजे काय म्हणतात चनिया चोली. तर मी याच्यामध्ये कशी दिसते. मला एवढं खेळता येत नाही गरबा, पण तरीही मी आपलं थोडासा एन्जॉय आपलं करत असते, कारण हेच ते दिवस आहे. नंतर हे दिवस संपला की उद्या थोडी ना कोणी येणार आहे इथं खेळायला, म्हणून जसं येईल तसं करते. कारण आपल्याला आधी आपल्या इकडं गावाकडे कुठं असलं दांडिया आणि गरबा नसलं असायचं लग्न झाल्याच्या नंतर. म्हणजे ह्या मागच्या 2 वर्षापासून ह्या गोष्टी बघायला भेटतात.